श्रीकृष्णाय नमः। राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्ष्यावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्। श्रीकृष्ण म्हणतात, हे ज्ञान, हे माझं गुप्त रहस्य राजासारखं श्रेष्ठ आहे आणि गुह्यामधलं गुह्य आहे। हे ज्ञान वाचायचं ऐकायचं नाही, हे अनुभवायचं आहे। कारण जो स्वतःच्या अंतःकरणात डोकावतो तेव्हा स्वतःलाच ओळखायचा प्रवास चालू होतो। राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा अधिपती। भौतिक विद्यांनी आपण जग जिंकतो, पण या विद्येने आपण स्वतःला जिंकतो। जेव्हा जीव म्हणतो मी शरीर नाही, मी आत्मा आहे, तेव्हा त्याच क्षणी राजविद्या प्रकट होते। राजगुह्य, कारण हे रहस्य शब्दात सांगता येत नाही, हे प्रेमात अनुभवावं लागतं। जेव्हा भक्त आणि भगवंत यांच्यातील सीमारेषा मिटून जाते तेव्हा ते ज्ञान होते। तू आणि मी वेगळा नाही। हे ज्ञान पवित्र आहे, कारण ते मन शुद्ध करतं आणि अहंकाराचं ओझं हलकं करतं। हे उत्तमम आहे, कारण याच्या पलीकडे काही उरत नाही, सगळं ब्रह्ममय होतं। प्रत्यक्षावगमम आहे, म्हणजे जाणीवेतून अनुभवणं, शब्दात नाही, विचारात नाही, तर शांततेतून उमगणारं ज्ञान। हे धर्म्य आहे, कारण ते सत्याशी एकरूप आहे, जे आहे तसं स्वीकारायला शिकवतं। आणि हे सुसुखम कर्तुम आहे, यात कोणतीही जबरदस्ती नाही। भक्त जेव्हा प्रेमाने चालतो तेव्हा ज्ञान आपोआप फुलतं आणि शेवटी हे ज्ञान अव्ययम, म्हणजे काळाच्या पलीकडचं। शरीर जाईल, काळ बदलेल, पण ज्ञानाचं तेज कधी कमी होत नाही। ज्ञानाचा शेवट म्हणजे अनुभव आणि अनुभवाचा प्रारंभ म्हणजेच भगवान। ज्ञानाचं रूप म्हणजे शांती, शांतीचं रूप म्हणजे प्रेम आणि प्रेमाचं रूप तोच परमात्मा। श्रीकृष्ण शरणम मम।